नमस्कार, स्वागत आहे आपलं सतूच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज बघणार आहोत दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळी। आपण अशी शंकरपाळी बनवणार आहोत ती तेलात नव्हे तर तोंडात विरघळणारी अशी शंकरपाळी आपण बघणार आहोत आणि बिस्किटापेक्षाही एकदम खुसखुशीत लागणारी। ही शंकरपाळी खाल्ली तर नक्कीच मुले बिस्किट खाण्याची विसरून जातील, हे नक्की। तर चला आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। दूध घेतलेला आहे 1 वाटी, पिठी साखर पाऊण वाटी, रवा पाऊण वाटी, मैदा 1 वाटी, थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण, वनस्पती तूप 2 चमचे आणि वेलची पूड। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम 1 वाटी मैदा आपण टाकून घेणार आहोत। आता त्याच्यामध्ये पाऊण वाटी रवा, हे दोन्ही मिक्स करून घेणार आहोत आपण। आता त्याच्यामध्ये जे आपण वनस्पती तूप घेतलं ते गरम करून घेतलेलं आहे मी, ते 2 चमचे झालेले आहेत, तर ते आपण टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पिठी साखर। 1 वाटी पिठी साखरेला थोडी कमी आहे, पाऊण वाटी आहे जवळपास, थोडी सर्व टाकलेली आहे मी। थोडंसं गोड पदार्थ म्हटलं तर मीठ हे आलं, तर थोडंसं चिमूटभर मीठ आणि वेलची पूड थोडीशी। आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। ते जे आहे तेल ते सर्व आपलं जे साहित्य आहे त्याला लागलं पाहिजे। आणि आता आपण थोडं थोडं दूध करून याचं उंडा मळून घेणार आहोत। जसं लागेल तसे दूध वापरून आपण ते मळून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आणि आता हे आपण 1 तासासाठी साईडला ठेवून देणार आहोत, तोपर्यंत ते छानपैकी मुरतं। तर तुम्ही बघू शकता 1 तासानंतर आपलं पीठ एकदम घट्टसर बनलेलं आहे। एक लक्षात ठेवा, पीठ जर थोडं पातळ वाटलं तर तुम्ही थोडा वेळ जास्त ठेवून द्या, ते आपोआप घट्ट होऊ लागतं। तर अशा प्रकारे माझं पीठ एकदम छान झालेलं आहे शंकरपाळी बनवण्यासारखं। तर मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे। आता आपण त्याची पोळी लाटून घेऊया। थोडं घट्ट आहे त्याच्यामुळे त्रास होतो थोडं लाटायला, पण जेवढं घट्ट तेवढे शंकरपाळी आपले खुसखुशीत होणार। आणि मी आकार देऊन घेत आहे छानपैकी गोल आकार। आणि आता कट करून घेणार आहोत आपण। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता। आणि दुसरीकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं होतं। तर अशा प्रकारे आपले शंकरपाळे कट करून झालेले आहे। तर सहज निघत आहेत शंकरपाळे। आता आपण एक टाकून चेक करून बघूया तेल गरम झालेलं आहे की नाही। तर तेल जवळपास माझं गरम झालेलं आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे सोनेरी रंग येईपर्यंत। तर अशा प्रकारे माझे शंकरपाळे हे सोनेरी रंग आलेला आहे आणि मी आता काढून घेत आहे। एकदम मस्त शंकरपाळे माझे तयार झालेले आहेत। आणि अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळे हे तळून घेणार आहेत। जास्त लाल पण होऊ द्यायचे नाही, सोनेरी रंग येईपर्यंतच तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला फोडून दाखवते शंकरपाळे एकदम टम्म फुगलेले आहे आणि एकदम खुसखुशीत झालेले आहे। तुम्ही बघा एकदम क्रिस्पी, वाव मस्त झालेले आहेत आपले शंकरपाळे। तर अशा प्रकारे दिवाळी स्पेशल गोड शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज मला कमेंटद्वारे कळवा। आणि आपण या चॅनलवरती खूप साऱ्या रेसिपीज बघणार आहोत, तर प्लीज सतूच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।